श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभांनी पावन केलेली भूमी म्हणजे पीठापुरम आणि पीठापुरमच्या या व्लॉगमध्ये आपलं स्वागत. पीठापुरमला यायची खूप तीव्र इच्छा बरेच दिवस होती, पण ती अचानक पूर्ण करून घेतली प्रभूंनी, आणि तेही अधिक महिन्यात. आता इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला अनेक घरगुती महाराष्ट्रीयन लोकांचे लॉज मिळतील किंवा भक्तनिवासही आहे, परंतु भक्तनिवासला आधी बुकिंग करावं लागतं. आम्ही गेलो त्यावेळी गर्दी कमी होती, त्यामुळे लॉज सुद्धा आम्हाला अगदी 1200-1300 मध्ये मिळून गेला. मंदिरात दर्शनाची वेळ पहाटे 5 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत अशी आहे. आम्ही दुपारी पोहोचलो, रूम घेऊन फ्रेश झालो आणि 5 वाजता मंदिरात पोहोचलो. संध्याकाळी सुंदर असा पालखी सोहळा असतो, त्याची पावती तुम्हाला ऑफिसमध्ये करता येते. 7 ते 8 1 तास हा सोहळा अत्यंत सुंदर असतो. त्यानंतर प्रसाद मिळतो आणि मग रात्री मंदिर बंद होतं. प्रसाद घेतल्यानंतर आम्ही रूमवरती पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 6च्या दरम्यान पुन्हा मंदिरामध्ये आलो. त्यावेळी पहाटे निर्गुण पादुकांचं दर्शन घेता येतं. 9 ते 10 अभिषेक असतो, त्याचीही आम्ही पावती केली होती. तुम्ही तिथे नारळाचे तोरण बांधून आणि दीप प्रज्वलित करून आपल्या मनातील सुप्त इच्छा प्रभूंना सांगू शकता. त्यानंतर आम्ही कोटेश्वर आणि अनवलक्ष्मी माता देवीच्या दर्शनाला गेलो. त्याचा व्लॉग अपलोड करेनच, पण हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. प्रभू तुमच्या ही सगळ्या इच्छा पूर्ण करू.